हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत डिफरंट डेटा पॉईंट्सबद्दल. ओके, सो ओव्हरऑल जर मी मार्केटचा सेंटिमेंट बघायचं म्हटलं किंवा कोणता एखादा डेटा पॉईंट बघायचा म्हटलं तर त्याच्यावरती ॲनालिसिस कसे करू शकतो आणि त्या बेसवरती ट्रेड्स कशा आहेत ज्या त्या आयडेंटिफाय करू शकतो. सो ते आता आपण बघणार आहोत. सेकंडली, थोडाफार आजचा जो वीक आहे किंवा जो येणारा काही टाईम आहे तो थोडाफार वोलेटाईल असणार आहे. द रिझन बिहाइंड इज की बजेट. प्रत्येकाला माहिती आहे बजेट आहे आणि स्पेसिफिकली जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा पण बजेट लाईव्ह आहे ॲक्च्युली. सो आय नो दॅट की मार्केटची वोलॅटिलिटी खूप वाढली आहे, स्टॉक्सची वोलॅटिलिटी खूप वाढली आहे आणि खूप जास्त जे आहेत ते अपसाईड डाऊनसाईड मुवमेंट्स बघायला मिळतात, राईट. सो कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे आपल्याला ते आपण इथे बघूया आणि डिफरंट डेटा पॉईंट्स बघून पॅरामीटर्स बघून आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. लेट्स गो विथ द सेम. ओके, सो नॉर्मली जर मी सांगायचं म्हटलं ना तर एक प्रेडिक्शन्स किंवा एक अँटिसिपेट जे आपण करतो ना ते आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ फ्युचर्स बिल्टअप. सो फ्युचर्स बिल्टअप काय आहे ते फर्स्टली आपण बघूया. सो ट्रॅकमध्ये येतो बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती. सो फ्युचर्स बिल्टअप मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर करतो आय नो, आणि ज्यांनी कोणी प्रिव्हियस व्हिडिओज नसतील बघितल्या व्हिडिओच्या लिंक्स किंवा व्हिडिओच्या सगळ्या जो लायब्ररी आहे ती व्हिडिओ लायब्ररी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. सो जा आणि व्हिजिट करा. आणि ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. सो गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. ओके, नाव जर तुम्ही ते बघितलं ना फ्युचर्स बिल्टअप इज लाईक मेनली आपण प्राईस आणि ओपन इंटरेस्ट या दोन्ही गोष्टींना एकत्र कंबाईन करतो आणि जो आउटपुट होतो तो आपला असतो फ्युचर्स बिल्टअप. जसं जर मी इथे आलो आणि इथे लॉंगवरती क्लिक केलं, ओके, सो यू कॅन सी जेव्हा प्राईस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. मीन्स कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सेकंड जर मी इथे आलो आणि इथे क्लिक केलं तर LU येतं. LU मीन्स लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला म्हणू शकतो आपण प्रॉफिट बुकिंग. की लेट्स सी जर मी एक स्पेसिफिकली बघायला गेलो की एक सपोज 1000ला मी एखादा स्टॉक बाय केले आणि स्टॉक गेला 1500 वरती. सो ॲज अ बायर 1500चा प्रॉफिट आहे आपल्याला, 500चा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार तो प्रॉफिट बुक करणार. सो त्या प्रॉफिट बुकिंगला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, त्याच्यानंतर शॉर्ट मीन्स फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे समजतं. अँड लास्ट वन इज शॉर्ट कवरिंग की ज्यांनी शॉर्ट केले ते कव्हर कुठे करतात. ओके, सो शॉर्ट कवरिंगमध्ये एकच स्टॉक आहे इंडिया सिमेंट, त्यामुळे इंडिया सिमेंट दिसते. नाव जर मी फ्युचर्स OI आलो तर बँक निफ्टीचा जर ओव्हरऑल ट्रेंड आहे ना तर यू कॅन सी एक थोडाफार पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. आज कुठेतरी शॉर्ट दिसतोय मला. वाय? बिकॉज बजेट आहे आणि थोडाफार मार्केटचा सेंटिमेंट नेगेटिव्ह आहे. सो दॅट इज द रिझन बिहाइंड इट. बट जर मी ओव्हरऑल त्याच्या आधीचा डेटा पॉईंट बघितला ना तर मला ओव्हरऑल जो निफ्टी आणि बँक निफ्टी आहे ना पॉझिटिव्ह आहे. हे झालं बँक निफ्टी. लेट्स सी, आय विल गो विथ द निफ्टी. ओके, आपण निफ्टीचं बघूया. ओके, यू कॅन सी जर मी निफ्टी जरी जर ट्रेंड ओपन केला ना तरी यू कॅन सी लॉंग अनवाइंडिंग आहे आणि सोबत शॉर्ट कवरिंग पण आहे. एखाद दोन शॉर्ट मला बघायला मिळतात पण त्याचा जर इम्पॅक्ट बघायला गेलो विच इज अ मायनर इम्पॅक्ट. बघा खूप मायनर इम्पॅक्ट शॉर्ट आहे पण कम्पॅरेटिव्हली लॉंग आणि शॉर्ट कवरिंग खूप जास्त आहे. सो मी हे म्हणू शकतो की मार्केटची जर करंट वीकची जी सुरुवात आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे किंवा एक म्हणू शकतो प्रिव्हियस ट्रेंडला जर मी ऑब्झर्व केला तर मी हे म्हणू शकतो की येणारा काही टाईम किंवा येणारा जो टाईम असणार आहे तो थोडाफार पॉझिटिव्ह असणार आहे, राईट, बेस्ड ऑन दी फ्युचर्स बिल्टअप कन्सेप्ट. ओके, नाव लेट्स सी इथे बघा दोन गोष्टी कामाला येतात. एक तर आपल्याला ऑप्शन्समध्ये असलेलं लॉजिक आणि त्याच्यावरती करणाऱ्या ट्रेड्स. तो जनरली बघा आता आपल्याला माहिती आहे की बजेट आहे त्यामुळे वोलॅटिलिटी स्पाइकअप झाली असेल. सो जेव्हा वोलॅटिलिटी स्पाइकअप होते ओके तेव्हा काय गोष्टी होतात ते आपण बघूया जनरली. ओके, एकच मिनटं. ठीक आहे, नाव सिम्पल बघा वोलॅटिलिटी स्पाइकअप होण्याचं रिझन काय असते? अनसर्टिनिटी. ओके, सो जर मी वोलॅटिलिटीबद्दल बघायचं म्हटलं तर वोलॅटिलिटीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स येतात. काय कॅरेक्टरिस्टिक्स येतात? पहिली, वोलॅटिलिटी जी असते ती मीन रिव्हर्टिंग असते. ओके, व्हॉट इज मीन रिव्हर्टिंग? मीन रिव्हर्टिंग मीन्स व्हॉट? लाईक धिस. वोलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देते. ओके, यू कॅन सी सपोज मी मीन पकडला तर टॉप बनवते पुन्हा मीनकडे येते, पुन्हा बॉटम क्रिएट करते इथे पुन्हा मीनकडे येते, राईट. सो वोलॅटिलिटी इज नेव्हर ट्रेंडिंग. वोलॅटिलिटी काही अशी नाही मोमेंटम देत.
ओके, म्हणजे सपोज 10 वरून 20 वर गेली, 20 वरून 30 वर गेली, 30 वरून 100 वर गेली. लाईक व्होलॅटिलिटी कधी अशी मोमेंटम नाही देणार. व्होलॅटिलिटी जर एक टॉप बनवला तर एक क्विक फॉल आपल्याला बघायला मिळतो. ओके, दिस इज द रिझन. व्होलॅटिलिटीची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज व्हॉट? मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, नाव सेकंड, volatility is positive with premium but negative with the price. So positive with premium. ओके, मी लॉजिक पण समजवतो का. अँड नेगेटिव्ह विथ प्राइस. ओके, लॉजिक बघा सिंपल आहे. व्होलॅटिलिटी मीन्स व्हॉट? एक्सपेक्टेशन्स मार्केटचे किंवा फिअर इन दी मार्केट. राईट, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. कोणती अशी नाही की ही बरोबर आहे ही चूक आहे. बट जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा स्टॉक्स, जनरली स्टॉक्स जे आहेत ना खाली पडतात किंवा त्यांचे जे प्राइजेस जे आहेत ते खाली पडतात. ओके, सो स्टॉक्स कुठेतरी, स्टॉक्ससाठी कुठेतरी निगेटिव्ह असते व्होलॅटिलिटी. बट जर मी कमॉडिटी सोबत ह्याला पेअर केलं ना व्होलॅटिलिटी, तर कमॉडिटीज वाढतात. जनरली बघा जेव्हा जेव्हा स्टॉक्स पडतात तेव्हा तेव्हा गोल्ड सिल्वरच्या प्राइजेस वाढतात. राईट, सो व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ कमॉडिटीज बट नेगेटिव्ह फॉर द स्टॉक्स. ओके, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. सेकंडली, पॉझिटिव्ह विथ प्रीमियम मीन्स व्हॉट? की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते प्राइस पडते बट प्रीमियम्स जे आहेत ते वाढतात. ओके, थोडं कन्फ्युजन होईल पण सिंपल आहे. प्रीमियम्स इज व्हॉट? की आपण जो स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर एक्सपायरीसाठी जे आहेत ते स्पेसिफिकली अमाऊंट पे करतो त्याला आपण प्रीमियम म्हणतो. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा, आणि प्रीमियम इथे घेऊया, व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्रीमियम्स वाढतात, व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात. सिंपल लॉजिक आहे. नाव इंटरेस्टिंग पार्ट बघा इकडे. आता ॲज अ ऑप्शन ट्रेडर ह्याचं लॉजिक काय बनतं? ओके, सो ह्याचं लॉजिक इज सिंपल. डिमांड अँड सप्लाय. ओके, आता 11th आणि 12th इकॉनॉमिक्स लक्षात घ्या. ओके, काय वाचलेलं आपण? ज्यांनी सायन्स घेतलेलं आय डोंट नो. ओके, बट कॉमर्स किंवा आर्ट्स, ओके, ज्यांना माहिती असेल त्यांना ही कन्सेप्ट काय आहे. लॉजिक इज सिंपल. बघा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते म्हणजे एक्सपेक्टेशन्स वाढतात मार्केटचे की मोमेंटम येऊ शकतो, फिअर आहे मार्केटमध्ये. सो ऑप्शन्स आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, बरोबर. सो सपोज मी इथे राईट केलेत, ह्या लेवलला मी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन राईट केलं आहे. आता व्होलॅटिलिटी स्पाइकअप झाली म्हणजे मार्केट मोमेंटम देऊ शकतो. सेलरचा सर्वात मोठा हे कोण आहे? लाईक एनिमी कोण आहे? ट्रेंड आहे. सो ट्रेंड येण्याचे चान्सेस आहेत. सो ज्यांनी सेल केलं ना ते काय करणार? त्यांना डिरेक्शनची भीती आहे की मार्केटने डिरेक्शन घेतली तर मोमेंटम येण्याचे लॉस आहे त्यामुळे. सो ते काय करणार? आपल्या स्वतःच्या पोझिशन हेज करणार. हेज आपण कशाने करतो? बाईंगने करतो. दॅट मीन्स व्हॉट? की मी बाईंग जास्त करतो. दॅट मीन्स माझ्या ऑप्शनची जी डिमांड असते, बाईंगची डिमांड असते ती वाढते. सो जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते तेव्हा त्याची प्राइस वाढते. राईट, जास्त लोक ऑप्शन्स बाईंग करणार बिकॉज ऑफ दी मोमेंटम येऊ शकतो त्यामुळे हेज होणार, जास्त हेजिंगमध्ये बाईंग होणार आणि त्याची डिमांड होणार, डिमांडमुळे प्राइस वाढते. आता ह्याचं लॉजिक आहे सप्लायचं. सपोज व्होलॅटिलिटी खाली आहे, लोअर लेवलला आहे. सो मला माहिती आहे मार्केट मोमेंटम नाही देणार जास्त, एकाच रेंजमध्ये राहू शकतो किंवा सस्टेनेबिलिटी नाही आहे तिकडे. सो मी काय करणार? रॅदर दॅन गोईंग विथ द बाईंग मी सेलिंग जास्त प्रेफर करणार. म्हणजे मी काय करतोय? ऑप्शनचा सप्लाय जास्त करतोय, मी खूप प्रमाणात जाऊन सेल करणार. सो जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीची सप्लाय वाढते तेव्हा त्याची प्राइस जी आहे ती खाली पडते. राईट, दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, आणि अजून एक असतं कॅरेक्टरिस्टिक जी असते स्टिकी इन नेचर. स्टिकी नेचर कॅरेक्टरिस्टिक. ओके, मीन्स व्हॉट? व्होलॅटिलिटी बघा काही अशी मोमेंटम देते. ओके, म्हणजे ग्राउंड लेवलला ना ती टाइम खूप सस्टेन करते खूप वेळ. पण जेव्हा आपण हायर वॉलला जाते एक क्विक फॉल आपल्याला बघायला मिळतो व्होलॅटिलिटीमध्ये. ओके, सो स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल लक्षात ठेवा. सो रॅदर दॅन गोईंग विथ द बाईंग ट्रेड्स म्हणजे लॉंग ट्रेड्सच्या ऐवजी मी शॉर्ट वॉल जास्त प्रेफर करणार, कारण तो टाइम जास्त स्पेंड नाही करत. व्होलॅटिलिटी तुम्हाला काही अशी मोमेंटम देताना नाही दिसणार. अशी वरती गेले, टाइम स्पेंड केले, परत खाली आले, अशी असं नाही दिसणार. ओके, सो आता वी हॅव ऑलमोस्ट 185 F&O स्टॉक्स. राईट, सो 185 F&O स्टॉक्समध्ये कोणत्या स्टॉक्सची व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढू शकते, कोणत्या स्टॉकची व्होलॅटिलिटी जी आहे ती खाली पडू शकते? हाऊ टू फिगर आउट? ह्याचा आन्सर आहे माझ्याकडे. सो त्यासाठी मी येणार कॉन्सेप्टमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये येणार वॉल ट्रेडर टूलला. ओके, सो वॉल ट्रेडर जो टूल आहे ना
हा जनरली तुम्हाला 2 सिग्नल प्रोव्हाइड करतो. लेट सी मी इथे येतो. ओके ओके वॉल ट्रेडर जर तुम्ही टूलला बघितलं तर तुम्हाला इकडे 2 सिग्नल येतात. एक येतं लॉंग व्होलॅटिलिटी आणि शॉर्ट व्होलॅटिलिटी. सो करंटली जो आहे मार्केटमध्ये हाय IV आहे, त्यामुळे मॅक्झिमम तुम्हाला शॉर्ट व्होलॅटिलिटीचे सिग्नल्स बघायला मिळतील. बट जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना तर शॉर्ट व्होलॅटिलिटीच्या पुढे ना जे पण सिग्नल आजच्या दिवसात जनरेट झाले त्याच्या पुढे PS लिहून येतं. मीन्स अ प्रोबेबल सेल, की व्होलॅटिलिटी पण ड्रॉप होऊ शकते आणि एक सेलिंग पण येऊ शकते त्या लेवलला. सो ते थोडंफार आहे. सो जनरली बघा 2 गोष्टी लक्षात ठेवा कधीही व्होलॅटिलिटीवरती ट्रेड करत असाल तर. लेट सी मी आजच्या सिग्नल्सवरती येतो. तो दिस आर द टुडेज सिग्नल. यू कॅन सी लॉंग व्होलॅटिलिटीचा पण सिग्नल आहे. लॉंगच्या पुढे आले PB लिहून. PB मीन्स प्रोबेबल बाय, की व्होलॅटिलिटी वाढू शकते आणि एक मोमेंटम जो आहे तो खाली बघायला मिळू शकतो. नाव आता या स्टॉक्सवर ट्रेड कसं बनवायचं. सिम्पल लॉजिक आहे की जर आज सिग्नल जनरेट झाला आहे तर तुम्हाला त्याच्या दुसऱ्या दिवशी नाही पण सेम दिवशी मार्केट क्लोज होण्याच्या काही मिनिटं आधी, लाईक 10 मिनिटं आधी, 15 मिनिटं आधी तुम्हाला जाऊन तिकडे ट्रेड्स बनवायचे आहेत मार्केट क्लोजिंगच्या 10-15 मिनिट्सच्या आधी. ओके आणि नेक्स्ट जसा वॉल ड्रॉप होईल तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. प्लस ओव्हरनाईट पोझिशन तुम्ही होल्ड करा त्याचा थीटा बेनिफिट पण मिळेल. सो ट्राय टू गो विथ द जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल किंवा एकदमच व्होलॅटिलिटी स्पाइकअप झाले असेल तर यू कॅन सी जर मी इथे थोडंफार बघितलं तर डिक्सनमध्ये 59.05 ची व्होलॅटिलिटी होती, 43.98 झाली. ओके ATM IV. ओके आता कोणता ऑप्शन विकायचा आहे. सो ट्राय टू गो विथ द ATM कॉल अँड पुट ऑप्शन मी विकणार, स्ट्रॅडल विकणार मी. सो जेव्हा पण मी स्ट्रॅडल विकतो तेव्हा मी काय करतो, एक स्पेसिफिकली मार्केटमधून प्रीमियम घेतो आणि बिकॉज ऑफ दॅट जेव्हा माझी व्होलॅटिलिटी ड्रॉप होते माझा प्रीमियम ड्रॉप होतो आणि माझ्याचा बेनिफिट मिळतो. आणि ज्यांना कोणाला थोडाफार भीती आहे डिरेक्शनची देन दे कॅन हेज देअर पोझिशन असेल, तुम्ही ती पोझिशन हेज पण करू शकता. बट शॉर्ट अँड बटरफ्लाय किंवा स्ट्रॅडल आपण जाऊन बनवू शकतो वॉल ट्रेडरने. आता हा वीकची सुरुवात हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे मी थोडाफार कुठे वॉल ट्रेडर जो आहे तो हा कन्सेप्ट कव्हर केला आहे. नाव लेट सी जर कोणाला एखादी पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल, ओके सो 1-2 दिवस किंवा 4-5 दिवस, 1-2 दिवस एकदम मायनर आहे, पण लेट सी जर तुम्हाला 4-5 दिवस किंवा 5-6 दिवस जर कोणती एखादी पोझिशन होल्ड करायची असेल सो त्यासाठी कोणते जे स्टॉक्स आहेत किंवा कसे स्टॉक्स आहेत ते आयडेंटिफाय करायचे ते आता आपण डिस्कस करूया. सो त्यासाठी मी येणार ट्रेडिंगवरती. ओके ट्रेडिंगवरती जेव्हा तुम्ही याल ना इथे ट्रॅप इंडिकेटरचा ऑप्शन आहे. ओके सो ट्रॅप इंडिकेटर जो टूल आहे ना हा जनरली आपण लाईक 4-5 डेज 5-6 डेजची जर होल्डिंग असेल ना देन वी कॅन यूज इट. द लॉजिक इज सिम्पल. बघा इथे 2 सिग्नल जनरेट होतात. एक होतं कॉल रायटर स्ट्रॅपचं आणि दुसरा होतो पुट रायटर स्ट्रॅपचं. ओके सो जेव्हा जेव्हा कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश मोमेंटम, की तो एक बुलिश कन्फर्मेशन आहे. आणि त्याच्या पुढे बघा PB लिहून येते. सो PB काय इंडिकेट करतं आपल्याला, PB इंडिकेट करतं प्रोबेबल बाय, की एक बाईंग येऊ शकते. आणि जेव्हा जेव्हा पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट इंडिकेट्स यू अ प्रोबेबल सेल, की एक बेरिश मोमेंटम येऊ शकतं. ओके लॉजिक काय ह्याच्या पाठचं लॉजिक इज सिम्पल. लेट्स सी ह्याला मी थोडं वरती घेऊन जातो. ओके नाव लेट्स सी रायटर स्ट्रॅप कसा जनरेट होतो ते आपण बघूया. ओके लेट्स सी जो ग्रीन मी हे जे ग्रीन मार्क करते लेट्स अज्युम की हा रेजिस्टन्स लेवल आहे आपला. ओके ओके आणि रेड म्हणजे मी एक सपोर्ट मार्क करतो इथे सपोज. ओके लेट्स अज्युम की हा सपोर्ट लेवल आहे. ओके नाव लेट्स सी प्राइस जी आहे ती काही मोमेंटम अशी देते आणि इथे आली. ओके आता इथे रेजिस्टन्स लेवल आहे. आता इथे काय होणार, इथे अनवाइंडिंग बघायला सुरुवात होईल. सपोज इथे मला अनवाइंडिंग दिसली. नाव इथे जर तुम्ही नीट बघितलं तर मला मल्टिपल स्ट्राइक्समध्ये अनवाइंडिंग दिसते. करंट मार्केट प्राइसच्या आसपास ज्या पण मल्टिपल स्ट्राइक्स आहेत तिथे मला अनवाइंडिंग दिसते. दॅट मीन्स व्हॉट, की एखादी बुलिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. कारण कॉल रायटर स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात बिकॉज ऑफ द ट्रेंड इन दी मार्केट, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे. ओके सो दॅट इज द थिंग. नाव सपोज असा मोमेंटम आला आणि इकडे आला. नाव काय करणार, इथे जे पुट रायटर्स आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतील. इथे पुट रायटर्स आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतील. राईट सो जेव्हा जेव्हा पुट रायटर्स पोझिशन अनवाइंड करतात दॅट मीन्स व्हॉट, की कुठेतरी त्यांना फिअर आहे मार्केटमध्ये की हा लेवल ब्रेकडाऊन देऊ शकतो किंवा ह्या लेवलच्या खाली एक ब्रेक मिळू शकतो. सो त्यामुळे मी अँटिसिपेट करणार एखादी बेरिश ट्रेड. ओके
नॉट अ बुलिश बट एक बेअरिश ट्रेड आपण अँटिसिपेट करू शकतो. केव्हा? जेव्हा कॉल रायटर स्टॅप असेल तेव्हा आपण बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करू शकतो आणि जेव्हा पुट रायटर स्टॅप असते तेव्हा आपण बेअरिश मोमेंटम. नाव कधीही ट्रॅप इंडिकेटर यूज करताना तेव्हा 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट की जर आज सिग्नल जनरेट झाला आहे तर नेक्स्ट डे मला ट्रेड बनवायचे. ओके, मी कधी जाऊन ट्रेड बनवणार? नेक्स्ट डे. का नेक्स्ट डे? बरेच लर्न इथे विचारते नेक्स्ट डे का सर. लॉजिक इज सिम्पल. बघा सपोज 10 वाजता तुम्ही आलात आज आणि दिसते तुम्हाला ह्या 2 स्टॉकमध्ये कॉल रायटर स्टॅप झालेत, तिकडे तुम्ही ट्रेड बनवलात सपोज, पण काय माहीत 12च्या आसपास तिकडे पुन्हा ॲडिशन झाली त्या कॉल रायटर्सची. सो तिकडे तुम्ही ट्रॅप स्वतः होऊ शकता, राईट. सो नेक्स्ट डे ट्रेड बनवायचे. EOD बेसपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे की एंड ऑफ द डे तरी अनवाइंडिंग आहे का. येस, देन वी कॅन गो विथ द नेक्स्ट डे. का? कारण आपण हे होल्ड करतोय. होल्डिंग असल्यामुळे. जर इंट्राडे असेल तर मी क्विकली सांगितलं असतं, पण आपल्याला हे होल्ड करायचं त्यामुळे नेक्स्ट डे ट्रेड बनवा. सेकंड, जर 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन असेल, ओके, सो मी त्या स्टॉकला अवॉइड करणार. 2% पेक्षा जास्त गॅप अप गॅप डाऊन. तर जनरली मी स्टॉकचं बिहेवियर बघितलं ना, तर स्टॉक कधी 2% पेक्षा जास्त गॅप अप गॅप डाऊन देत नाही. खूप रेअर केसला देतो, बट जेव्हा पण देतो तेव्हा काहीतरी अनसर्टिनिटी असते तेव्हा. सो ॲज अ ऑप्शन ट्रेडर अनसर्टन स्टॉकमध्ये आपण अवॉइड करतो ट्रेड करणं. सो दॅट इज द रिझन. 1.5 1.7 1%च्या आतमध्ये असेल तर यू कॅन गो विथ द सेम थिंग. ओके. अँड थर्ड थिंग इज वॉट? ट्राय टू गो विथ स्ट्रॅटेजीज. ओके, ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन यू कॅन गो, चालेल, बट ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. कारण जर 2-3 दिवसात मोमेंटम नाही आलं तर कॉल ऑप्शन पुट ऑप्शन तुमचा कुठेतरी थीटा इम्पॅक्ट करेल, सो लॉस होऊ शकतो. बट ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. सो सिम्पल बघा, मी ट्रॅप इंडिकेटरमध्ये आलो. ओके, मला काय दिसतंय? वोल्टासमध्ये काय दिसतंय? पुट रायटर स्टॅप. म्हणजे मी अँटिसिपेट करतो की मार्केट एक फॉलिंग मोमेंटम देऊ शकतो किंवा खाली पडू शकतो. सो मी काय करणार? वोल्टासमध्ये 1474 आहे ना, सो प्रिव्हियस क्लोजिंग म्हणजे आजची जी क्लोजिंग आहे मी वेट करणार. नेक्स्ट जसेही त्या मार्केटच्या क्लोजिंगच्या खाली मार्केट ट्रेड करत असेल, वोल्टाचा त्या प्राईसच्या खाली ओपन झाला आणि ट्रेड करत असेल, सो तिकडे जाऊन मी एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. नाव स्ट्रॅटेजी कोणती डिप्लॉय करणार? सो डिपेंड्स अपॉन की व्ह्यू काय आहे आणि सोबत मार्केटचा सेंटिमेंट काय आणि ओव्हरऑल बघायला गेलो तर मार्केटच्या आपण कोणत्या टाईम फ्रेममध्ये येतोय किंवा कोणत्या एक्सपायरीजमध्ये आहेत. सो लेट्स सी, जर मी फार एक्सपायरी असेल, जसं मी आता ट्रेड करत असेल तर 25 जुलैची एक्सपायरी आहे, राईट. सो आय नो दॅट की 2च दिवस एक्सपायरीला बाकी आहेत. सो मोमेंटम कुठे जर मी 2 दिवसात अँटिसिपेट करतो तर मी एखादा क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करेन. ओके, डेबिट स्प्रेड मी थोडा साईडला ठेवेन कारण डेबिट स्प्रेडला आपण प्रीमियम मार्केटला जास्त देतो आणि थीटाचा इम्पॅक्ट जास्त असल्यामुळे मी तिकडे शिफ्ट होणार क्रेडिट स्प्रेडवरती. सो क्रेडिट स्प्रेड काय करणार? मला प्रीमियम घेतोय आपण. सो जर सपोज 2-3 दिवसात मोमेंटम नाही आली, विच इज फाईन, किंवा मॉडरेटली मोमेंटम आहे तर माझा लॉस कमी आहे किंवा थीटाचा बेनिफिट मला कुठेतरी बघायला मिळते, राईट. सो ते एक बघायला मिळेल. किंवा जर मी नेक्स्ट मंथच्या एक्सपायरीला जात असेल, ऑगस्टच्या एक्सपायरीला, सो मी एखादा डेबिट स्प्रेड बनवून जाईन किंवा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन मी बाय करेन, विच इज फाईन, कारण मी नेक्स्ट मंथची एक्सपायरी ट्रेड करतोय. सो बेनिफिट त्याचा आहे. सो ट्राय करा. इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी, गो विथ द डेबिट स्प्रेड, आणि इफ यू आर अ नियर बाय एक्सपायरी, देन ट्राय टू इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड ओव्हर देअर. ओके, सो दिस इज द रिझन. ट्रॅप इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता. एक वॉल ट्रेडिंग बघितली आणि पोझिशनल ट्रेडिंग बघितलं आपण. ओके, नाव लेट्स सी, जर मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पेसिफिकली ट्राय करायच्यात किंवा मला अप्लाय करून बघायचं, तर सिम्पली काय करू? मी ट्रेडिंगवरती येणार इथे आणि ऑप्शन्स आर्किटेक्टवरती येणार. ओके, नाव ऑप्शन्स आर्किटेक्ट हा एक असा टूल आहे जो जनरली आपण पेपर ट्रेडिंगसाठी बनवला आहे. सो जेव्हा पण तुम्हाला पेपर ट्रेडिंग एखादी करायची असेल, ट्राय टू गो विथ द ऑप्शन्स आर्किटेक्ट. हा जो टूल आहे हा तुम्हाला स्वतःच्या कस्टम स्ट्रॅटेजीज बनवायला यूज होऊ शकतो आणि ह्याच्यावर तुम्ही इम्पॅक्ट पण समजू शकता की किती पॉझिटिव्ह ट्रेड्स आहेत आणि किती नेगेटिव्ह ट्रेड्स आहेत ते. ओके, लेट्स सी, मी अजून केलं मला एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेड बनवायचे. लेट्स सी, मला अशोक लेलँडमध्ये ट्रेड बनवायचे आणि मला एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल तर बुल कॉल स्प्रेडला काय स्केलेटन लागतो, लाईक ॲट द मनी आपण बाय करतो आणि आउट ऑफ द मनी सेल करतो, राईट. तो स्केलेटन नॉर्मली बघायला मिळेल. हा कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला सजेस्ट नाही करत, बट जो स्केलेटन आपल्याला पाहिजे असतो तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. ओके, सो मी काय करणार? इकडे ट्राय करणार माझा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2चा आहे का, 1:3चा आहे का, तर त्या बेसवरती असेल. सो मी तिकडे जाऊन ट्रेड्स एखादी बनवणार. ओके, सो ट्राय करा 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेऊन चला.
जर मोमेंटम आली तर 21,750 प्रॉफिट आहे, नाही आली तर 15,000चं लॉस आहे, राईट. सो विच इज फाईन. थोडाफार 1:2च्या आसपास आहे, बट स्टील इफ आय सी ओके हा एकदमच हे झाला. ओके विच इज फाईन. हा जरी तुम्ही बघितला तरी ह्या लेवलच्या आसपास थोडाफार लिक्विडिटीचा इश्यू होऊ शकतो, बट स्टील वी आर होपिंग द डिरेक्शन. डिरेक्शन आली तर खूप चांगला प्रॉफिट आहे, नाही आली तर एक लॉस होऊ शकतो, राईट. दॅट इज द रिझन. सपोज जर तुम्हाला एखादा लेग अजून ॲड करायचा असेल तर रेशिओ स्प्रेडमध्ये कन्वर्ट करायचं असेल, ट्राय टू गो विथ द रेशिओ स्प्रेड. ओके सो तुमचा रेशिओ स्प्रेड तिकडे होणार, किंवा लॅडरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर इथे मी लॅडर केलं ना. रेशिओ स्प्रेडला आपण काय करणार, एका स्ट्राईकचे 2 स्पेसिफिकली सेल करणार. सो लेट्स सी मी हे डिलीट करतो. ओके आणि मी हे जेव्हा क्वांटिटी अजून ॲड करीन इथे, यू कॅन सी माझा हा रेशिओ स्प्रेडमध्ये कन्वर्ट होणार. सो यू कॅन ट्राय टू गो विथ द सेम. ओके इकडे सो त्यांच्या जे ॲनालिसिस असेल ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. जर मार्केट ह्या लेवलच्या आसपास एक्सपायर झालं पूर्ण, यू कॅन सी द माय बेनिफिट प्रॉफिट एवढा आहे. डिरेक्शन किती तर कुठेतरी लॉस जास्त आहे, पण एवढी मोठी डिरेक्शन आली पाहिजे. 249ला स्टॉक गेला तर, राईट. आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर ग्रीक चेक करायचं असेल, पर्टिक्युलर जे मी ऑप्शन विकला आहे किंवा बाय केलं आहे, IV डेल्टा थीटा तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके सो ज्या काही ॲनालिसिस तुम्ही इथे करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या पोझिशन सेव्ह करायच्या तिकडे या आणि सेव्ह पोझिशनवरती क्लिक करा. सो तुमच्या स्वतःच्या पोझिशन सेव्ह करू शकता आणि तुमचा जो रिअल MTM असेल तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं, ज्यांनी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 फ्री टूल्स आहेत, लगेच जाऊन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करा. आणि अजून असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे तर व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक आहे, सो त्याला पण व्हिजिट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.